श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री तुकाराम श्री ज्ञानदेव। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सरिला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राण संजीवन समाधीच्या मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख आणि माऊलींच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावाने बसून माऊलींचीच वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ याचं क्रमशः आपण चिंतन करत आहोत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत। याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींच्या वाङ्मयाचा समग्र आढावा संपूर्ण भारतवर्षातील भाविकांना घर बसल्या घेता यावा ह्याकरता ह्या दूरदर्शन आणि दूरश्रवण या माध्यमातून साकार होतो आहे। ही अत्यंत संस्मरणीय अशी बाब आहे। आज ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील क्रमिक 18 क्रमांकाचा अभंग आहे। माऊलींच्या समाधीवरती अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होऊन त्यांचे दिव्य आशीर्वाद संपादन करून दिव्य प्रकाशाच्या माध्यमातून माऊलींचे हे दिव्य शब्द स्वांत सुखासाठी आणि वाणीला मंगलमय बनवण्यासाठी त्या शब्दांचं प्रथमता उच्चारण करूया। अठरावा अभंग। हरिवंश पुराण
हरिनामसंकीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अतिशय सुंदर हा अभंग आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत. उरलेल्या 3ही चरणामध्ये प्रत्येक चरणात 2-2 गोष्टी सांगितल्या आहेत. ह्याप्रमाणे 9 महत्त्वाचे सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. ते आपण क्रमशः पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सिंहावलोकन करून काल झालेल्या चिंतनाचं स्मरण आपल्याला नक्कीच आहे. भगवान श्री हरीचा पाठ मुखाने गायला, त्याची कीर्ती गायली, तर पवित्रची होय देह त्याचा. जो कोणी भगवत भक्त त्या हरिपाठाचं कीर्ती मुखाने गाईल, तर त्याचा देह पवित्र होय, असं ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन केलं आहे. स्थूल शरीर असो, सूक्ष्म शरीर असो किंवा कारण शरीर असो, यामध्ये मलमूत्रादी विकारांच्यामुळे स्थूल शरीराला अपवित्रता येते. कामक्रोधादी षडविकारांच्यामुळे सूक्ष्म शरीराला अपवित्रता येते आणि अज्ञानाच्यामुळे कारण शरीराला अपवित्रता येते. त्यामुळे दिसणारं स्थूल शरीरही अपवित्र, अनुमानाने जे समजतं असं सूक्ष्म शरीरही अपवित्र, आणि दोन्ही शरीराला कारण असणारं हे कारण शरीर तेही अपवित्रच आहे. परंतु भगवंताची कीर्ती मुखाने जर गायली तर भगवान ज्ञान देऊन कारण शरीराची निवृत्ती घालवतात. भगवन नामचिंतनाच्या उच्चारणानं षडविकारांची निवृत्ती होऊन स्वरूपस्थ असणाऱ्या परमात्माची विशेषत्वाने अभिव्यक्ती होते. म्हणून सूक्ष्म शरीराची पवित्रता आणि स्थूल शरीराची पवित्रता, भगवंताचं दर्शन, नामचिंतन यातून होते. आणि असा हरीचा पाठ चिंतन साधकाने केल्यानंतर त्याच्याद्वारे एक प्रकारचं तप तयार होतं. स्वरूपाच्या प्राप्तीसाठी देहाची आटणी करणं म्हणजे तप. स्वरूपाच्या प्रसारा आटणी करणे जे विरातेची तप. शरीर झिजवणं भगवत प्राप्तीकरिता ते एक तप आहे. आणि तपाने सामर्थ्य प्राप्त होतं. मग कोणतं का तप असे ना, त्यातनं सामर्थ्य नक्कीच प्राप्त होतं. तबल्याची प्रॅक्टिस सातत्याने केली की त्यामध्ये एक तप तयार होतं. गाण्याचा सराव सातत्याने गुरूंच्या सान्निध्यात केला की एक प्रकारचं तप तयार होतं.
शरीराचं खानपान व्यवस्थित ठेवून व्यायाम केला तरी शरीर सुदृढ होतं, एक प्रकारचं तप आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये सातत्याने समर्पणानं एखादी कृती केली की एक अलौकिक सामर्थ्य शरीराच्या मध्ये येत असतं, मनाच्या मध्ये येत असतं, बुद्धीच्या मध्ये येत असतं. आणि हे तर भगवन नामचिंतन आहेत. आणि त्या भगवन नामचिंतनाच्या तपाने जो तप्त झालेला आहे त्याला त्या सामर्थ्याच्या मुळे एक प्रकारचं अलौकिक शक्ती तयार होते. आणि त्या पुण्याच्या सामर्थ्याने तो साधक वैकुंठामध्ये प्रदीर्घ कालापर्यंत राहतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठी चिरंजीव कल्प नांदे. वैकुंठामध्ये चिरंजीव शब्दाचा अर्थ आहे प्रदीर्घ कालापर्यंत. आणि ब्रह्मदेवाच्या बरोबर जेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य समाप्त होतं तेव्हा ब्रह्मदेव जेव्हा मुक्त होतो तेव्हा ब्रह्मदेव त्या लोकामध्ये असणाऱ्या सगळ्यांना उपदेश करून मुक्त करतो, जर त्यांच्यात विवेक वैराग्य उदयाला आला असेल तर. एवढं सामर्थ्य त्याचं प्राप्त होतं. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एवढं सामर्थ्य नाही तर याने केलेलं परमार्थ त्याचा उपयोग त्याच्या कुटुंबियांना कसा होतो हे पाहताना मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेले. म्हणजे ह्या नामधारकाला तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता याचा लाभ होतोच. पण हा जर भगवंताच्या दर्शनाची तीव्र लालसा असेल तर ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य प्राप्त होतं. कारण ब्रह्मदेवसुद्धा एक जीवच आहे. पण हा वैकुंठामध्ये नांदतो म्हणजे परमात्म्याच्या बरोबर सान्निध्यामध्ये आहे हा. आणि परमात्म्याचं सान्निध्य प्रदीर्घ कालापर्यंत याला प्राप्त होतं. किंबहुना हा परमात्म स्वरूपच होतं सायुज्य मोक्षाच्या द्वारे. परंतु याच्या सामर्थ्याचा प्रभाव असा आहे की या भगवत भक्ताची माता, भगवत भक्ताचा पिता आणि भगवत भक्ताचा भ्राता भाऊ एवढंच नाही तर सगोत्र त्या गोत्रामध्ये जे जे कोणी आहेत त्यांची संख्या लांबत लांबत जरी मागे भरपूर नेली आणि पुढेही भरपूर नेली तर माऊली सांगतात अपार सगोत्र. म्हणजे त्याच्या गोत्रांना पारावार नाही असे सगळेच. मागे जाऊन तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा असं म्हटलेलं आहे. ह्याप्रमाणे याला चारही मुक्तीचा लाभ होतो. परंतु हे कुटुंबीय असतील ते वैकुंठाला जातात म्हणजे सलोकता मुक्ती आहे. भगवंताच्या जवळ जातात, समीपता आहे. आणि तिथे गेल्यानंतर चतुर्भुज नर होऊनी ठेले या म्हणण्याचा अर्थ परमात्मा जसा चतुर्भुज आहे तसं स्वरूप यांना प्राप्त होतं. म्हणजे स्वरूपता मुक्ती. सलोकता, समीपता आणि स्वरूपता. भगवंताचं जसं स्वरूप आहे तसं या आप्तेष्टांनाही प्राप्त होतं. आता हरिपाठ महाराष्ट्रातील सगळेच लोक ऐकतात, म्हणतातही. पण त्यातून एक साधी गोष्ट आणखी सूचित करावयाची आहे, जी सूचित केल्याशिवाय सूचित होऊ शकते. आणि ती म्हणजे हे की आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये एखादा भगवत भक्त जन्माला आला तर कुटुंबियांनी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे.
त्याला अनुकूल अशी भूमिका तयार केली पाहिजे, अनुकूलता दर्शवली पाहिजे. कारण या जगामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सगळे प्रवृत्त होतात आणि प्रत्येकाला वाटतं की कुठं ना कुठे इन्व्हेस्टमेंट करावी. परंतु खऱ्या अर्थानं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा भगवत भक्त कुटुंबात जन्माला आला की त्याला अनुकूल वातावरण तयार करून जर दिलं तर ह्या भगवत भक्ताची इन्व्हेस्टमेंट त्याच्या संपूर्ण परिवाराला, पूर्वजांना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून घरात एखादा धार्मिक मुलगा निघाला तर त्याची अवहेलना करण्यापेक्षा, त्याला नावं ठेवण्यापेक्षा, त्याला प्रतिबंध करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आमच्या घरामध्ये असा भगवत भक्त जन्माला आला की त्याचा उपयोग इथून पुढच्या पिढ्यांनाही आणि मागच्या पिढ्यांनाही होणार आहेत. म्हणून त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याची प्रशंसा केली पाहिजे. भगवंताने तर एवढी कीर्ती गायली आहे की माझ्या भगवत भक्ताचं जो कोणी प्रशंसा करतो ते मला प्राणापेक्षाही प्रिय असतात. तेही प्राणा परवते आवडती मज हे नृते जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या भक्ताची जे प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवढं मोठं रहस्य मला प्राप्त होण्याचं कारण श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मला हे सगळं ज्ञान रहस्य माझ्या स्वाधीन केलं. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती. खरं म्हणजे अध्यात्मातले सगळे सिद्धांत हे गूढच असतात, पण जोपर्यंत एखादा आत्मानुभवी पुरुष आपल्या मुखाने प्रगट करत नाही तोपर्यंत ते आपल्याला गम्य होत नाही. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. इथे राजविद्या राजगुह्यम तिथे सुद्धा गुह्य शब्द आला आहे. एका महात्म्याने सांगितलं शब्द आपल्या समोरच असतात, आपल्याला ते वाचताही येतात, पण त्या अक्षरांची खोली आणि रहस्य जोपर्यंत आत्मअनुभवी एखादा पुरुष आपल्यासमोर येऊन प्रगट करत नाही तोपर्यंत ते शब्द आपल्यासाठी गुह्यच असतात, ते आपल्यासाठी गूढच असतात. आणि त्यामध्ये ज्ञान तर सर्वात गूढ आहे. यो वेद निहितम गुहायाम. आपल्या ह्या बुद्धिरूपी गुहेमध्ये हे ज्ञान अत्यंत गूढ स्वरूपाचं आहे. आणि हे गूढ ज्ञान निवृत्तीनाथ महाराजांनी कृपा केली, दीक्षा दिली, शिक्षा दिली आणि म्हणून ते ज्ञान गम्य झालं. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझी हाती. याचं कारण मला पहिल्यापासूनच भगवंताच्या नामचिंतनाची आवड होती. तुम्हालाही अशी अनुभूती यावी अशी वाटत असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. यानंतरचा 18 क्रमांकाचा अभंग आता आपण क्रमाने या ठिकाणी पाहणार आहोत. ह्या अभंगाच्या मध्ये 4 चरणं आहेत. पहिल्या चरणामध्ये 3 सिद्धांत सांगितले. नंतर उरलेल्या चरणामध्ये प्रत्येकी 2-2-2 असे सिद्धांत सांगितले. म्हणजे एकंदरीत 9 गोष्टी ह्या 18व्या अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यात पहिल्या चरणाच्या संबंधाने आपण विचार करूया. हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीन सौजन्य नेणे काही. या चरणामध्ये 3 महत्त्वाच्या भूमिका सांगितल्या आहे. पहिली भूमिका, पहिला मुद्दा श्रीहरीचं लीला चरित्र श्रवण करणे. पुराणांच्या माध्यमातून
दुसरं आहे श्रीहरीचे आदराने नामसंकीर्तन करणं, ही दुसरी गोष्ट. आणि हरिवीन सौजन्य नेणे काही, भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप झाल्यानंतर भगवत भक्त हरीच्या शिवाय त्याला दुसरं कोणतंही सख्य वाटत नाही, जवळचा वाटत नाही, आपुलकीचा वाटत नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं नातं ते भगवंताशी जोडलं जातं. त्याला भगवंताशिवाय कोणीच प्रिय वाटत नाही. हरिवीन सौजन्य नेणे काही. मग दुसऱ्या चरणामध्ये असा जो नामधारक आहे त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. जगातले सगळे तीर्थ त्याला सहजच त्याची फलश्रुती प्राप्त होते. सकळही घडले तीर्थाटन. परंतु पुराणांनी किंवा हरिनाम संकीर्तनाने किंवा भगवंताशी संबंध प्रस्थापित न करता जन्मजन्मांतराच्या विषयाच्या चिंतनानं, विषयाच्या आसक्तीने आणि विषयांच्या संबंधाने दृढ वासना तयार झालेल्या त्या मनाने जर गुरु, संत, आचार्य आणि त्यांच्या वाङ्मयाचं अनुसरण न करता ते मनाच्याच पाठीमागे गेलं तर परमार्थाच्या मोठ्या लाभापासून ते चुकतं. म्हणून मनोमार्गे गेला तो येथे मुकला. पण याच्या विरुद्ध गुरु, देव, शास्त्र यांच्या मार्गाने ज्याने अनुसरण केलं, जो हरीच्या ठिकाणी ज्याची अंतःकरणाची वृत्ती स्थिरावली, ज्ञानेश्वर महाराज चकारात्मक सांगतात तोच धन्य आहे. मला सुद्धा या हरीच्या नामाची गोडी अगोदर असल्यामुळे प्रयत्नाने तीच जोडी मला प्राप्त झाली आणि मला आवडही त्याची असल्यामुळे सदा सर्व काळ मी त्या रामकृष्ण नामातच चिंतनातच असतो आणि हरिमुखे म्हणा ही अखंड साधना चालू असते. आता पहिल्या चरणाच्या संबंधाने विचार करूया. हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. हरिवंश पुराण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वेदवाङ्मय, त्यानंतर स्मृतिवाङ्मय, पुराणवाङ्मय, दर्शनवाङ्मय, सूत्रवाङ्मय असे विविध कालखंडामध्ये एक विशिष्ट वाङ्मय प्रसिद्धीला आलेलं होतं. वेदवाङ्मयामध्ये सगळ्यात प्राचीन अपौरुषेय वेद आहे. त्या वेदाचे सिद्धांत अतिशय सूक्ष्म आहेत, अनाकलनीय आहेत, रहस्यमय आहेत. पण ते वेदातले सूक्ष्म सिद्धांत मानवी बुद्धीला पटकन समजतीलच असं नाही. म्हणून ते सूक्ष्म सिद्धांत विस्तारानं जिथे सांगितले, कथेच्या माध्यमातून जिथे सांगितले, लीलेच्या माध्यमातून जिथे सांगितले, वेगवेगळ्या इतिहासाच्या माध्यमातून ते सिद्धांत विस्ताराने प्रगट जिथे केले, त्या वाङ्मयालाच पुराण वाङ्मय म्हणतात. ते वाङ्मय पुरा अपि नवा, प्राचीन असूनसुद्धा नवीन वाटणारं असं वाङ्मय हे पुराण वाङ्मय आहेत की ज्यामध्ये 18 पुराणं, मुख्य उपपुराणं 18 असे 36 पुराणं आहेत. पण त्या पुराणाच्या मध्ये हरिवंश पुराण नावाचं काही पुराण नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी हरिवंश पुराण असं म्हटलं आहे. इथे वंश शब्दाचा अर्थ विस्तार आहे आणि हरीच्या
हरिवंश, हरीचा विस्तार असं म्हणताना भगवंताने गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं अर्जुनाला, अरे बाबा अर्जुना, तुझे आणि माझे जन्म आतापर्यंत अनेक झाले आहे, परंतु नत्वं वेत्थ परंतप, तू मात्र तुझ्या मागच्या जन्मांना जाणत नाहीस. नत्वं वेत्थ परंतप, मी मात्र सगळ्या जन्मांना मी जाणतो आहे. म्हणजे तुझाही जन्माचा विस्तार अनेक पद्धतीने झाला आहे आणि माझाही. पुढे जाऊन सांगताना भगवंत सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचं अवतार कार्य युगायुगामध्ये हे विस्तारलेलं आहे, विकसित झालेलं आहे. हरी ह्या शब्दाने आपण हरही घेऊ शकतात, हरिही घेऊ शकतात, सगळ्या देवता घेऊ शकतात. धर्माची संस्थापना होण्यासाठी आणि सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी भगवंतानी युगानुयुगे अवतार घेतले आहेत. आणि त्या अवताराच्या मध्ये भगवंताचे जन्मही दिव्य आहेत आणि भगवंताचे कर्मही दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वतः. भगवंत म्हणतात माझे जन्मही दिव्य आहे, माझे कर्मही दिव्य आहे, मी अव्यक्त आहे, पण त्याचबरोबर सो मायया, स्वतःच्या मायाच्याद्वारे संभवामी, मी प्रगट होतो आहे. स्वात्म मायया, स्वतःच्या मायेचा स्वीकार करून मग मी अवतार घेतो. अवतार घेतला की माझ्या अगोदरच माझे भक्त तिथे आलेले असतात. मग भगवंत येतात, मग त्यांचा जन्म, मग त्यांच्या लीला, मग त्यांचे दिव्य चरित्र, मग भगवंताचा अनुग्रह, मग भगवंताने लीला करताना दुष्टांना कसा त्यांचा संहार केला आहे, त्यांना कशी मुक्ती दिलेली आहे. अर्थात भगवंताच्या जन्मापासून तर निजधामापर्यंत ह्या सगळ्या भगवंत आणि भक्ती या सगळ्यांचा सिद्धांताचा विस्तार जिथे झालेला असतो, असं वाङ्मय म्हणजे हे पुराण वाङ्मय आहे. म्हणून हरिवंश पुराण असं म्हणताना जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ह्याप्रमाणे हरिवंश पुराण असं म्हणताना श्रीमद भागवत पुराण घ्यावं किंवा ब्रह्मवैवर्त पुराण घ्यावं किंवा विष्णू पुराण घ्यावं. देवी पुराणामध्ये सुद्धा भगवंताच्या कथा, देवीच्या कथा आल्याच आहेत. ह्या प्रमाणे पुराणाचं श्रवण केलं असताना अनेक गोष्टी, अनेक सिद्धांत माणसाच्या हृदयामध्ये स्थिर होतात, ठसतात. आणि म्हणून पुराण यांचं श्रवण करावं, हा सरळ सरळ अर्थ हरिवंश पुराण. आणि हरिवंश पुराण असं म्हणत असताना इतर पुराणांचंही श्रवण केलं तरी चालतं आणि भागवताचं श्रवण केलं तरी हे उत्तमच आहे. कारण भागवत ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे, त्याचा आपण नंतर विस्तार करूया. अशा हरिवंश पुराणांचं ज्यांनी श्रवण केलं आहे, नुसतं श्रवण नाही केलं, मननपूर्वक श्रवण केलं आहे, मननपूर्वक केलेल्या श्रवणाचा लाभ हा अधिक होत असतो. म्हणून या सगळ्या अभंगातील पदांचा विस्तार करण्याला वेळ पुरणार नाही. म्हणून इथे आपण एवढंच म्हणूया, भगवंताच्या अवतार कार्यापासून निजधामापर्यंत भक्त, भक्ती, भगवंत ह्या सगळ्यांच्या लीला पुराणांच्यामध्ये श्रवणात आपल्या याव्यात, हा मुख्य भाग आहे. त्याने अंतःकरण शुद्ध होतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा एके ठिकाणी म्हटलं, मी जे सांगतो त्यावरती तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर पहावे पुराणे विचारोणे. तुका म्हणे नाही
विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोणी. म्हणजे मी जे सगळं सांगतो आहे ते वेदाला, श्रुतीला, पुराणांना अनुमोदन करणारं वाङ्मय मी सांगत आहे. पण तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर जा पुराणांना, इतिहासांना जाऊन विचारा, वाल्मिकीजींना जाऊन विचारा. नामे तिन्ही लोक उद्धरती ही गोष्ट वाल्मिकजी सांगतात, त्याचा पुरावा तुम्हाला पुराणामध्ये भेटेल. ह्याप्रमाणे या पुराणादिकांचं श्रवण साधकाने करावं. दुसरा मुद्दा आहे, सिद्धांत आहे हरिनामसंकीर्तन. भगवंताचं नामसंकीर्तन माणसं ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या संबंधाने जाणून घेण्याचाही प्रयत्न करतात. आपण अनेक वक्तांच्या मुखातनं ऐकतो त्या गोपिकांचं भगवंताच्या विषयी असणारं प्रेम इतकं अलौकिक होतं की नारद भक्तिसूत्रामध्ये सूत्र लिहिताना नारद महर्षींना आठवण झाली त्या गोपिकांनी भगवंतावरती कसं प्रेम केलं त्याचं उदाहरण देताना यथा व्रज गोपिकाणाम, गोपींनी जसं प्रेम केलं तसं प्रेम. आणि मग त्या गोपींनी डोळ्यांनी भगवंताचंच रूप पाहिलं, त्या गोपींनी भगवंताचीच कीर्ती कानांनी ऐकली, त्या गोपिकांनी भगवंताशी आपले वेगवेगळे संबंध प्रस्थापित केले. हा माझ्या पुत्राप्रमाणे आहे, हा माझ्या मुलाप्रमाणे आहे, असे वेगवेगळे संबंध प्रस्थापित केले. नारद महर्षींनी रूपासक्ती, गुणासक्ती, लीलासक्ती असे एकाच भक्तीचे वेगवेगळे 11 पद्धतीने ते संबंध सांगितलेले आहेत. त्याकरता सूत्रही आहे तत्प्राप्य, त्या भगवंताचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर तत्शृणोती, त्याच्याबद्दलच ऐकावं. तत्प्राप्य तत्शृणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती, त्याच्या संबंधानेच बोलावं, त्याच्या संबंधानेच चिंतन करावं. ह्याप्रमाणे भगवंताच्या, हरीच्या गुणांचं चिंतन असेल, भगवंताच्या लीलेचं चिंतन असेल किंवा भगवंताच्या नामाचं नामसंकीर्तन असेल, ह्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे जो भाव वर्णन केलेला आहे तो म्हणजे नामसंकीर्तन. हरिवंश पुराण हरिनामसंकीर्तन. आणि म्हणून त्या नामसंकीर्तनामध्ये पहिल्यांदा गुणसंकीर्तन आहे. भगवंताच्या वेगवेगळ्या गुणांचं संकीर्तन करायचं. म्हणजे भगवंत किती उदार आहे की भगवंताने एक मुष्टीभर पोह्यासाठी सुदामाला गाव सोन्याचा दिला. भगवंत किती दयाळू आहे. त्या भगवंताने आपलं दिव्य ज्ञान उद्धवला दिलं, अर्जुनाला दिलं. भगवंत किती करुणाघन आहे. विष घेऊन पाजण्याकरता आलेल्या पुतनेला भगवंताने सायुज्य मोक्ष दिला. भगवंताची निंदा करणारे शिशुपालादिक भगवंताने त्यांना आपल्या स्वरूपामध्ये स्थान दिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्ट भावनेने आलेले राक्षस भगवंताला मारण्याकरता येतात, पण भगवंताने सगळ्यांना निजधामाला पाठवलं. ह्या भगवंताच्या वेगवेगळ्या ज्या लीला आहेत त्याला आणि वेगवेगळे जे गुण आहेत, ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंत. अशा भगवंताच्या यश, कीर्ती, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर या षडगुण ऐश्वर्यांचं वर्णन करणं हे गुणसंकीर्तन झालं आहे. आणि आता मी सांगितलं भगवंताचं लीला संकीर्तन. श्रुतीने ज्या परमात्म्याला नेती नेती म्हणून सांगितलं, असा परमात्मा जेव्हा सगुण साकार बालवेशामध्ये जेव्हा गोकुळामध्ये
आला, त्या गोपिकांनी त्या परमात्म्याला हाताने पकडलं. आमच्या खोड्या करतो आहेस का म्हणून त्याच्यावरती ते रागावल्यात. भगवंत त्यांच्यासाठी मला माफ करा, मी आता पुन्हा असं करणार नाही, अशा अनेक लीला केल्यात. आणि त्या लीलेंचं श्रवण करणं हे सुद्धा लीला संकीर्तन आहे. भागवतामध्ये गोपीगीत आलं आहे. त्या गोपीगीताच्या मध्ये त्या गोपिकांनी भगवंताला सांगितलं, देवा तुझ्या ज्या कथा आहे ना त्या आम्हाला खूप आवडतात. आणि त्या कथा कशा आहेत? तव कथामृतम तप्त जीवनम. तुझ्या कथेचं अमृत पान केलं की मनुष्य अमर होतो. स्वर्गातल्या अमृताने अमर होतो, पण पुन्हा तो कधीतरी मृत्यूच त्याला येत असतो. पण तुझी कथा पान केल्यानंतर आम्ही जरी ठरवलं आता हा जीव राहू द्यायचा नाही, पण आम्ही मरू शकत नाही तुझ्या वियोगानं, कारण तुझे कथारूपी अमृताचं पान आम्ही केल्यामुळे आता आम्ही अजरामर झालो आहेत. आता ही पण पंचायत तुझ्या वियोगानं आम्हाला मरता पण येत नाही. तव कथामृतम तप्त जीवनम. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक त्रिविध तापाने तप्त झालेल्या जीवांना जीवनदान देणारी देवा तुझी कथा आहे. तप्त जीवनम. कविभिरीडितम. सनक, सनंदन, सनत कुमार, भगवान शंकर आणि अनेक भगवत भक्त, अनेक कवी तुझ्या कथेचं गान करतात. कविभिरीडितम. कल्मषापहम. कितीही मोठं जरी पाप असलं तरी त्या पापाची निवृत्ती तुझ्या कथेचं श्रवण केल्यानंतर होत असते. म्हणून भगवंताचं लीला संकीर्तन ऐक आहे. नंतर श्रवण मंगलम. भगवंताची कथा कानावरती पडल्याबरोबर त्या जीवाचं मंगल म्हणजे कल्याण करणारी ही कथा आहे. श्रीमत म्हणजे ती कथा भगवंत स्वरूप आहे. आणि आततम. भगवंताची कथा या भगवत भक्तांनी त्रैलोक्यामध्ये व्यापून टाकलेली आहे. असं हे भगवंताच्या लीलेचं श्रवण करणं, संकीर्तन करणं, याला लीला संकीर्तन असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी लीला संकीर्तनाचा उल्लेख केला नाही, गुणसंकीर्तनाचा उल्लेख केला नाही, तर इथे उल्लेख केला आहे नामसंकीर्तनाचा. हरिनामसंकीर्तन. नवविध भक्तींच्या पैकी कीर्तन एक भक्ती आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन भक्ती ही विशेषत्वाने उदयाला आली आहे. संतांनी त्याचा गौरव जास्त केला आहे. नामसंकीर्तन हे वारकरी संप्रदायाच्या मध्ये प्रमुख मानलं जातं. श्रवणापेक्षा कीर्तनामध्ये जास्त आनंद येतो. तिथे लावणी, मृदंग, श्रुतिटाळ, घोष, शेऊ, ब्रह्मरस आवडीने असं म्हटलं आहे. आणि अनेक भगवत भक्त एकत्रित येतात आणि जेव्हा नामचिंतन करतात त्याचा एक वेगळा प्रभाव होतो. नारद महर्षींनी ह्याबद्दल सूत्र असं लिहिलं आहे, सकीर्त्यमानः. असा जो कोणी भगवंताचं संकीर्तन करतो त्या संकीर्तनाचा प्रभाव काय होतो? शीघ्रम एव आविर्भवती च भक्तान. परमात्मा कीर्तनाच्या मध्ये ताबडतोब अभिव्यक्त होतो. शीघ्रम एव आविर्भवती, तो आविर्भूत होतो. पण तो त्याचा अनुभव येतो का? म्हटले हो येतो ना. भक्तान अनुभवयतीच. आणि भक्तांना तो त्यांचा अनुभव पण देतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ही भूमिका आपण पाहतो. माझे भक्त गाती जेथ अर्जुना मी उभा तेथ. जैसी समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. सखा विरळा ज्ञानेश्वर
नामयाचा जोजी वार. अर्थात कीर्तनामध्ये भगवंताचं आविर्भाव, भगवंताचं प्रगटीकरण लवकर होतं, शीघ्र होतं. म्हणून विटेवरती असणारा उभा परमात्मा, पण संतांचं नामसंकीर्तन सुरू झालं की तो वीट सोडून देऊन संतांच्या सहवासामध्ये येऊन तो कीर्तनामध्ये नाचतो. म्हणून भगवंताला नामसंकीर्तन हे अतिशय प्रिय आहे. या दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट आहे हरिवीन सौजन्य नेणे काही. त्या भगवत भक्ताला हरीच्या शिवाय दुसरं कोणतंही सौजन्य म्हणजे सख्य नसतं. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा जिव्हाळा नसतो. त्यांना कोणत्याच दुसऱ्या गोष्टीचा आपुलकी नसते. त्यांना कोणत्याच दुसऱ्या गोष्टीविषयी प्रेम नसतं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. ज्याने सगळं प्रेम त्या भगवंताला समर्पित केलेलं असतं. सात्वा आसीन परमप्रेम रूपाहा. ती परमप्रेमरूप जी भक्ती आहे ती भक्ती भगवंताला इतका अलौकिक संबंध प्रस्थापित केलेले असतात की देवा, आतापर्यंत ह्या जगामध्ये सगळे संबंध होते, पण हे सगळे संबंध कसे आहेत? हे तो सुखाची मांडणी. मांडणीमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे दिसण्यासाठी असतात, त्याचा फारसा उपयोग केला जात नाही, तसं ह्या व्यवहारातली लोक जोपर्यंत सत्ता संपत्ती अधिकार आहे तोपर्यंतच आपल्याला विचारतात, यावत वित्तोपार्जन सक्तः तावन निज परिवारो रक्तः पश्चात धावती जर्जर देहे वार्तां पृच्छती कोपी न गेहे. जोपर्यंत तुम्ही मिळवतात तोपर्यंत सगळे विचारतात. हातातली शक्ती पायातली शक्ती समाप्त झाली की कोणी विचारत नाही. मग असं असताना विनाकारणच या कुटुंबियांना सार सर्वस्व का मानावं? आचार्य देखील असं म्हणतात, या जगामध्ये काते कांता धनगत चिंता वातुल तव नास्ति नियंता. निजगती सज्जन संगती रेका भवती भवार्णव तरणे नौका. कोण तुझी माता, कोण तुझा पिता, कोण तुझा पुत्र, कोण तुझा परिवार, ही एक विशिष्ट कालापुरती एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये एकमेकाने जिव्हाळ्याने वागायचं आणि सगळ्यांनी कर्तव्य कर्म करत करत भगवंताची भक्ती नामचिंतन करत करत परमात्म्याला प्राप्त व्हायचं, त्यासाठीची एक व्यवस्था आहे. इथली कायमचा पिता नसतो, कायमचा पुत्र नसतो, कायमची पत्नी नसते. जी आता पत्नी आहे ती मागच्या जन्मात कोणत्या नात्याने काय संबंध होता हे आपल्याला काही सांगता येत नाही, आणि पुढे ती पत्नी त्याच नात्याने राहील ते पण सांगता येत नाही. त्यामुळे तू स्वतःच्याबद्दल असा का गैरसमज करतो की हेच माझं सगळं कायम स्वरूपाने आहे? ह्या सगळ्या सृष्टीचं एक नियंता आहे आणि तोच सगळ्या जीवांचा जीवलग आहे. मग त्याच्याशी संबंध प्रस्थापित करावे, त्याला आपलंसं मानावं, त्याला सखा समजावं. ह्याप्रमाणे ह्या संतांनी जगातले सगळे संबंध विच्छेद केले आणि परमात्म्याशी संबंध जोडले. संत मीराबाई महाराजांचं चरित्र पहा. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली राजस्थानमधली स्त्री, पण भगवंताचं अलौकिक दर्शन झालं. भगवान श्रीकृष्ण मला हवा आहे आणि तो मला जवळ करतो आहे. ह्या भूमिकेतनं हातामध्ये विणा घेतला, पायामध्ये चाळ बांधली आणि भगवंताच्या त्या गुणामध्ये संकीर्तन करणारी नाचणारी हरिगुण गावत नाचुंगी, अर्थात संत मीराबाई जीवन समर्पित केलं आणि सार सर्वस्व भगवंताला मानलं आणि भगवंताच्या स्वरूपात विलीन पण झाल्यात. त्या हरिबिन सौजन्य नेणे काही.
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर, परमार्थामध्ये आल्यानंतर जीवाने सगळ्यात जास्त विश्वास हा परमात्म्यावरती ठेवावा आणि सगळे संबंध देवा आता माझे तुझ्याशी आहे. म्हणून पहिल्यांदा मी भगवंताचा आहे अशी भावना ठेवावी, मी तुझा आहे अशी भावना ठेवावी, आणि नंतर तू माझा आहे, मदीयता, त्वदीयता, तदीयता अशी भावना सांगितली. तदीयता मी त्या परमात्म्याचा आहे, त्वदीयता त्याचा नाही, तो मी तुझा आहे जवळचा, आणि मदीयता म्हणजे तू माझा आहे. एकदम जवळ येत 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 आणि मग मी तू नाही दुजा, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. अशाप्रमाणे हे संत परमात्म्याशी एकदम एकरूप होतात आणि मग हरिविन सौजन्य नेणे काही, हरीच्या शिवाय दुसरं कोणतंही सख्य त्यांना नाही. आणि म्हणून नवविधा भक्तींच्या पैकी कोणता तरी संबंध तुम्ही परमात्म्याशी लावा. मग तुम्ही सख्य भक्तीने लावा, श्रवण भक्तीने लावा, कीर्तन भक्तीने लावा, विष्णू स्मरण ह्या पद्धतीने लावा, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने परमात्म्याशी संबंध जोडणे याला म्हणतात की हरिवीन सौजन्य नेणे काही. हरिवंश पुराण, हरिनामसंकीर्तन, हरिवीन सौजन्य नेणे काही. याप्रमाणे पूर्णपणे भगवंताशी हे एकरूप झालेल्या या भक्तांचं वर्णन या पहिल्या चरणामध्ये 3 सिद्धांताने सांगितलं. नंतर दुसरं चरण आहे तया नरा लाधले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. या चरणामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. तया नरा लाधले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. त्या भगवत भक्ताला सगळ्या प्रकारचे तीर्थ एका नामचिंतनाने प्राप्त झाले ही एक गोष्ट, आणि दुसरी त्या भगवत भक्ताला वैकुंठ जोडले, वैकुंठ प्राप्त झाले. ज्याने भगवंताचं श्रवण केलं, नामसंकीर्तनात तल्लीन झाला, हरीच्या शिवाय दुसरं संबंध त्याने ठेवला नाही, हरीशीच संबंध ठेवला, नावडे जनधन माता पिता असं म्हणून झालं. मग याचा अर्थ असा का यांची उपेक्षा करायची? मग भगवत भक्त का त्यांची उपेक्षा करतो का? सर्वामध्ये तो परमात्मा पाहतो, मग यांच्यामध्ये तो पाहणार नाही का? याचा अर्थ संबंध एक व्यवस्था म्हणून तो संबंध जे ईश्वराने निर्माण केले आहे त्याचं पूर्णपणे तो पालन करतो, पण आतून मात्र खरा संबंध तो ईश्वराशी जोडतो. हा एक भाग आहे. नाहीतर मग यांना फेकून द्यायचं आणि देवाकडे जायचं असं नाही. ते तर तारतम्य भावाने याचा विचार करावा. आता ह्या भगवत भक्ताला वैकुंठ प्राप्त होतो ह्या म्हणण्याचे 2 अर्थ आहेत. वैकुंठ शब्दाचा अर्थ भगवंताचं निजधाम हे पण आहे, जिथे भगवंत राहतात. आणि संतांनी पण सांगितलं जिथे भगवंत राहतात तिथेच आम्ही राहतो, आणि जगाच्या कल्याणासाठी जसे भगवंत येतात तसे आम्ही पण येतो. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण अशी. ह्याप्रमाणे वैकुंठ शब्दाचा अर्थ भगवंताचा लोक आहे, पण एवढा अर्थ मर्यादित न करता नामचिंतनाच्या द्वारे त्यांना वैकुंठाला जावं लागत नाही, सर्वत्र वैकुंठ केले असे. काही एखाद्याने वैकुंठा जावे ते वैकुंठेची केले अगवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले ईश्व. या संतांनी त्या वैकुंठाची परिस्थिती
ह्या भूलोकावरती आणली आणि पृथ्वीलाच त्यांनी वैकुंठ केलं, हा एक अर्थ आहे. आणि वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा का करावा? आचार्यांनीच विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ शब्दावरती भाष्य करताना एक गोष्ट नमूद केली आहे. जशी पाण्याची गती आहे, खालारा धावे पाणी, वायूची गती आहे कायम संचार करणं, परंतु ह्या पंचमहाभूतांची गती जरी सारखी असली तरी हे पंचमहाभूत एकमेकाच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत. म्हणजे पाणी आणि माती ठेवली तर ते पाणी मातीला भिजवून टाकते, ओलं करून टाकते. मग 71% पाणी आणि 29% भूमी आहेत, पण तरी देखील हे समुद्राचं पाणी पृथ्वीला ओलं करू शकत नाही, भिजवू शकत नाही. याचं कारण भगवंताने त्या पाण्याची गती कुंठित केली आहे. आणि सांगितलं आहे गामाविश्यचे भूतानि धारयाम्यह मोजसा. भगवंत म्हणतात मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट झालो आहे, त्यामुळे आता पाण्याचा प्रभाव या पृथ्वीवरती होत नाही, ते ओलं करत नाही, त्या पाण्याला अग्नी जाळू शकत नाही. कारण भगवंत म्हणतात मी त्यामध्ये प्रविष्ट झालो आहे. अर्थात पंचमहाभूत एकमेकाच्या विरुद्ध गती करतात, तेव्हा त्यांची गती कुंठित करण्याचं काम जे करतात जो परमात्मा, त्याला वैकुंठ म्हणतात. आणि परमात्म्याचं चिंतन करता करता आपली मती कुंठित होते, तो मतीच्याही पलीकडचा आहे असा जो परमात्मा तो वैकुंठ आहे. अर्थात परमात्म्याची प्राप्ती त्या साधकाला होते. आणि दुसरं आहे सकळही घडले तीर्थाटन. त्या पृथ्वीवरती अनेक असे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, गंगोत्री आहे, जमुनोत्री आहे, हिमालयाची यात्रा आहे. चांगलं आहे ते, पण तिकडे यात्रेला गेल्यानंतर परत घरी सुखरूप येईल असं काही सांगता येत नाही. हिमवंत दोष खाये परी जीविताची हानी होय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तिथे गेल्यानंतर आपले दोष जातात, पण परत येताना जिवंत तो परत येईल असं काही सांगता येत नाही. जीविताची हानी होय. काशी पण आहेत, ती मोक्ष देते, मोक्ष देऊनी उदार. काशी होय कीर परी वेचे लागे शरीर तिये गावी. तिथे मरावं लागतं, गंगेमध्ये थंड पाण्यामध्ये बुडावं लागतं. ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाण्यासाठी वेळ लागतो, आरोग्य लागतं, पैसा लागतो, तर तीर्थक्षेत्र घडतात. परंतु एकदा की भगवत भक्त झाला की त्या भगवत भक्ताच्या नामचिंतनाचा प्रभाव एवढा होतो की हा स्वतःच तीर्थ बनतो. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्तिकतेशी मैत्र जया पुरुषा. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते तीर्थ ते क्षेत्र. हा भगवत भक्तच ना तीर्थ आहे, हा भगवत भक्तच ना क्षेत्र आहे. हा योगी आहे, हा भक्त आहे, हा ज्ञानी आहे. आणि म्हणून सकळही घडले तीर्थाटन. नाम महात्म्य भगवत भक्त झाल्यानंतर त्याने असं म्हणू नये की आता माझं हे राहिलं आणि ते राहिलं. भगवंत म्हणतात आता काही नाही, सगळं तुला प्राप्त झालं. सकळही घडले तीर्थाटन. याच्यापेक्षा आणखी काय असलं पाहिजे? नारद महर्षींनी तर यापेक्षा एक गोष्ट सांगितली, तीर्थी कुर्वंती तीर्थाणी. तीर्थांच्या ठिकाणी पापी लोकांनी स्नान केल्यानंतर जे अपवित्रता येते, त्या तीर्थाची अपवित्रता घालवण्याकरता हे भगवत भक्त जेव्हा तीर्थामध्ये स्नान करतात तेव्हा त्या तीर्थांच्या ठिकाणी आलेली अपवित्रता या भगवत भक्तांनी स्नान केल्यानंतर निघून जाते आणि त्यांचं तीर्थत्व जसंची तसं अबाधित राहतं. तीर्थी कुर्वंती तीर्थाणी सशास्त्र कुर्वंती शास्त्राणी. शास्त्राला देखील सत्शास्त्रत्व आणून देण्याचं काम
हे भगवत भक्त करतात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि शास्त्र कुर्वन्ति शास्त्राणी सुकर्मी कुर्वन्ति कर्माणी. कर्माच्या ठिकाणी सुद्धा सुकर्मत्व, कर्माला चांगलं स्वरूप, तीर्थांना चांगलं स्वरूप आणि शास्त्रांना सुद्धा चांगलं स्वरूप प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या भगवत भक्तांशी असल्यामुळे सकळही घडले तीर्थाटन. म्हणून तर श्री गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन करताना असं केलेलं आहे, सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मन. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे. एकार्णव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्मरूप. अर्थात ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की मला आता कुठेही जायची गरज नाही. निवृत्तीनाथ महाराजांच्या पायाजवळच सगळे तीर्थ आहे. सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी. मग तिसरं चरण येतं, मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्ग म्हणजे काय? मनोमार्गे गेला. मनाचा स्वभाव असा आहे संकल्प करणं. मन भौतिक जगाच्या विषयी संकल्प करतं. ते पदार्थ सुखरूप आहेत असं मानतं आणि ते पदार्थ मला आनंद देतील असं म्हणतं. मग हे मन पुराणांचं ऐकायला तयार होत नाही. हे मन भगवंताचं नामसंकीर्तन करायला तयार होत नाही. हे मन जगातले संबंधच खरे आहे असं मानायला लागतं. की ज्या मनाच्या मध्ये आसक्ती आहे, ज्या मनाच्या मध्ये संसाराचं चिंतन आहे आणि विषयांची ओढ आहे, असं चंचल असणारं मन, बलवान असणारं मन, अनेक विकारांना जन्म देणारं मन, संकल्प विकल्प करणारं मन जेव्हा कोणाचंच ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही म्हणजे गुरूंचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, संतांचं ऐकत नाही, असं जे मन आहे ते मन त्या मनाचंच ऐकतं. असे मनाचं अनुसरण करणारे माणसं स्वतःला बुद्धिवान समजतात. आम्ही कोणाचं ऐकत नाही, मग आम्ही आमच्या मनाचंच ऐकतो. आणि ती म्हण पण सांगतात एक, ऐकावे लोकांचे आणि करावे मनाचे. मग कोणत्या लोकांचं ऐकत नाही? गुरूंचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, भगवत भक्तांचं ऐकत नाही. मग कोणाचं ऐकतात? तर आम्ही फक्त आमच्या मनाचं ऐकतो. की जे मन विकारी आहेत, जे मन दोषाने युक्त आहेत, अशा दोषाने युक्त असणाऱ्या मनाचं जर आपण ऐकलं की काय काय करीतो या मनापरी नायिके नारायणा, करूनही त्याची करी विटंबना, पतना नेऊ आदरिले. या मनाने आतापर्यंत अनेक लोकांना दुर्गतीला नेलेले आहेत. आणि असाच मनाचं जर आपण ऐकलं तर ते मनसुद्धा आपल्याला दुर्गतीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या मनाच्या मार्गाने गेला तो
अलौकिक असणारं मनुष्य जन्माला मुकला, त्याच्या फलाला मुकला, त्याच्या लाभाला मुकला, किंबहुना तो मुक्त होण्याचं साधन जो मानवी ध्येय आहे त्या मानवी ध्येयापासून तो त्याच्या प्रयोजनापासून तो खूप लांब गेला. ह्यामुळे मनोमार्गे गेला तो येथेच मुकला. हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. परंतु भगवंताच्या अंतःकरणामध्ये ज्याने आपलं स्थान निर्माण केलं आहे असं म्हणा, किंवा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताला स्थान दिलेलं आहे, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणवृत्ती स्थिरावली आहे, तो धन्य आहे. भागवतामध्ये असं एक वाक्य आहे, केनेपि उपायेन मन कृष्णे निवेशयत. कोणत्या उपायाने होईना आपलं मन भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलं पाहिजे. कारण हे तर सगळ्या शास्त्रांचं सार आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधः त्यांनी तेच सांगितलं आहे. आणि म्हणून ह्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणवृत्ती स्थिरावली. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, ह्या स्वरूपापर्यंत स्थिती प्राप्त झाली की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं तोच धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. आणि शेवटी ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला गोडी ह्या हरिनामाची आहे. आणि आवडसुद्धा मला हरिनामाची आहे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुलेबाबा सांगायचे की इच्छा आणि आवड यामध्ये काय फरक आहे. जी निरहेतुक असते ती आवड आणि सहेतुक असते ती इच्छा. आणि म्हणून भगवंताच्या नामाची जी आवड आहे ती सदा सर्व काळ आहे. आणि मला त्या परमात्म्याची गोडीसुद्धा सदा सर्व काळ आहे. आणि म्हणून त्या हरिनामाची जोडी म्हणजे लाभ मला प्राप्त झाला आहे. म्हणजे या ठिकाणी गोडी, जोडी आणि आवडी या तीन शब्दांचा प्रयोग करून भक्तिशास्त्राच्या विषयी अतीव आदर ज्ञानेश्वर महाराजांनी अभिव्यक्त केला आहे. काहींना जोडी वेगळ्या गोष्टीची असते, गोडी वेगळ्या गोष्टीची असते आणि आवडी एकट्या वेगळ्या गोष्टीची असते. पण ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द एवढे अलौकिक आहे. मला आवडही परमात्म्याच्या नामसंकीर्तनाची आहे. माझ्या अंतःकरणाला गोडीसुद्धा त्या परमात्म्याचीच आहे. आणि माझ्या ह्या परमार्थिक साधनेने जोडी म्हणजे लाभसुद्धा मला त्या परमात्म्याचाच झाला आहे. ह्याप्रमाणे आवडी, गोडी आणि जोडी त्या हरिनामाची, त्या रामकृष्ण परमात्म्याची सर्व काळ आहेत. आणि अशीच फलश्रुती तुम्हालाही प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ह्याप्रमाणे या हरिवंश पुराणाचं श्रवण, नामसंकीर्तनाचं साधना, भगवंताला प्रिय मानण्याचा संबंध, त्यानंतर वैकुंठाची प्राप्ती, तीर्थाटन सहज त्याला प्राप्त होतात. पण मनाच्या मार्गाने शास्त्र उल्लंघन करून गेला तर आत्मसाक्षात्काराच्या फलाला तो मुक्तो. पण भगवंताच्या नामात तो स्थिरावला तर त्याच्यासारखा धन्य तोच आहे. आणि अशी धन्यता नामचिंतनाच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये आली. मग स्वतःचा अनुभव जोडी, गोडी आणि आवडी ही परमात्म्याच्या नामाचीच आहे. आणि ती तुम्हाला अनुभवायची असेल तर म्हणा माझ्या पाठीमागे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. झालेलं चिंतन माऊलींच्या चरणी समर्पित करून
प्रवाहित झालेल्या वाक्सरितेला माऊलींच्या चरणारविंदी विरमूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल.